पद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती शेषजाड्यापः जयांचे केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता घवे जिवेशिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती वर्णने अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजखूर्ण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गवसो निठाय तये वढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो ज्ञाता सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञः स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि पुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैः रचिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिः स्तूयते सदा ज्ञानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते विभूषितकरां नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुरुदरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। ओम देशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री विठ्ठलाय नमः, श्री माता पितृभ्यां नमः, श्री गुरुभ्यो
वासुदेवाय। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि। रूप पाहता धुचनी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा। साधकांचा मायबाप ज्ञानियांचा शिरोमणी संत सम्राट भगवान ज्ञानोबा आहे। वैराग्य रागरसिक जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांतीब्रह्म नाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचे परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अपूर्व अलौकिक अद्भुत अहेतुकी अकारण करुणावरून आले अशा ह्या अनुग्रहामुळं दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेल्या जीवनामध्ये जेणेकरून आपल्या जीवनाचं अतीव मंगल व्हावं यासाठी संत सम्राट माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून
त्यांच्याच अंतःकरणातलं झालेलं अनुभूतीचं स्फुरण किंवा ज्याला प्रातिभ अनुभूती असं म्हणतात, ती अनुभूती जेव्हा अभंगवाणीच्या रूपाने आपल्यासमोर येते तेव्हा त्याच्या चिंतनाचा, त्या सूत्राचा काहीसा आधार घेऊन आपलं असणारं मूलभूत स्वरूप जे की सच्चिदानंद घन आहे, त्या स्वरूपाशी समरस होण्यासाठी निघालेले साधक वृंद त्या शब्दांचा वेध घेत आपल्या लक्ष्यापर्यंत जाण्यासाठी आपण काहीसं यथाशक्ती यथामती या गाथेचं चिंतन करण्यास प्रवृत्त झालो. हे आपल्या जीवनातील परमभाग्याचे क्षण आहेत. जर आपण या गाथेच्या द्वारा आपल्या स्वरूपाला लक्ष्य करून जर आपलं जीवन यापन केलं, साधन भजन केलं, तर स्वामी महाराज सांगायचे की मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी आपल्याला आपण सिद्ध झालो असं जरी वाटलं नाही तरी आपण जीवनात वेदमार्गे मुनी गेले त्याच मार्गे चालिलो किंवा झाडू संतांचे मार्ग असं जेव्हा संत म्हणतात तर त्या संतांच्या मार्गाने मार्गदावनी गेल्या आधी दयानिधी संत तेणेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही मोडोन या नानामते देती सिद्धांते सौरसू. जेव्हा सुरस म्हणजे रसभरीत असे सिद्धांत संत आपल्या हृदयामध्ये संक्रमित करण्याचा प्रयत्न करतात आपल्या शब्दाच्या द्वारा, त्यावेळेला त्या शब्दांचाच आश्रय घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे साधना करण्याचा प्रयत्न केला. एवढं जरी मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी वाटलं तरी तुम्ही धन्य झाले असं स्वामी महाराज म्हणत असत. आणि त्याप्रमाणे आपण या संत वाङ्मयाचा, संत वाणीचा आश्रय करून या ठिकाणी आहोत. हे सुद्धा आपल्या जीवनात परमभाग्य आहे. असो, या ठिकाणी मंगलाचरणाच्या रूपाने साक्षात्कारी संतांची जी वाणी आहे, महापुरुषांची, अधिकारी कोटीतल्या पुरुषांची, ती वाणी या ठिकाणी प्रगट झालेली आहे. आणि हे जरी शब्द असले, वैखरी वाणीनं उच्चारित झालेले शब्द, परंतु त्याच्या पाठीमागं पश्यंती, मध्यमा, परा ह्या सर्व वाण्या जे आहेत त्याच्याही पलीकडचं असणारं तत्त्व, अवाच्य तत्त्व, परंतु जगत कल्याणासाठी त्या ठिकाणी त्यांनी शब्दाचं रूप धारण केलेलं आहे. थोडक्यात काय की सच्चिदानंद ब्रह्म जे आहे ते ब्रह्मच आपल्या साक्षात्कार जीवांना व्हावा, आपलं दर्शन, आत्मदर्शन जीवांना व्हावं म्हणून या ठिकाणी शब्दाचा रूप धारण करून आलेला आहे. आणि त्यामध्ये ज्ञानोबाराय सांगतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये जी साधना केली त्या साधनामध्ये मुख्य साधना काय होती तर परमात्म्याच्या रूपाचं दर्शन घ्यावं, परमात्म्याच्या सगुण रूपाचं दर्शन घ्यावं. की माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, विटेवर आनंदाचा कंद उभा आहे त्याचं आम्ही दर्शन घ्यावं. आषाढी कार्तिकी वारीला त्या ठिकाणी पंढरीची वारी आहे ज्याचे घरी, अनिक न करी तीर्थव्रत असा आम्ही बाह्यरीतीनं लौकिक जीवनामध्ये नियम धारण केला. आणि त्याशिवाय आम्ही जरी पंढरपूरहून वारी करून आलो तरी सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे ज्याच्या हृदय कमळी आम्ही आलो तरीसुद्धा आमच्या अंतःकरणात आमचं शरीर प्रारब्ध प्राप्त कोणत्याही देशात असलं, माऊलींनी तीर्थाटन केलेलं आहे नामदेवरायांच्या बरोबर, पण कुठेही गेलं तरी आमच्या हृदय कमलामध्ये अखंड श्रीहरीचा निवास आहे. त्या ठिकाणी रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, अशा प्रकाराने रात्रंदिवस आम्ही त्या परमात्म्याच्या चिंतनाचा प्रयत्न केला. आता ती विटेवरची मूर्ती आमच्या चर्मचक्षुसमोर नसली तरी आम्ही त्या आमच्या इष्टदेवतेला हृदयात साठवलं आणि रात्रंदिवस बहिर्मुख वृत्तीचं संयमन करून आम्ही अंतर्मुख वृत्ती केली आणि त्या अंतर्मुख वृत्तीचा विषय एकच केला. ती बुद्धी सांगते की प्रत्येक अंतःकरणाची उत्पन्न होणारी वृत्ती ही परमात्म्यालाच विषय करत राहिली. एक विषय तो सकळांचा हरी आणि त्यांच्या आवडीने आवडी इतरी, अशा प्रकारचं आम्ही जीवनयापन केलं. हा परमात्मचिंतन हा आमच्या जीवनाचा स्थायी भाव झाला. त्याच्यापासून आमच्या चित्तामध्ये आम्ही कोणतीही लोकेशनेचा त्याग केला.
धनेशनेचा दारेशना या सर्व येशनात्रयांचा त्याग केला आणि केवळ एकच येशना आमच्या अंतःकरणात ठेवली, ती आम्हाला उरावरी त्या पांडुरंग परमात्म्याची भेट व्हावी. आणि जोपर्यंत ती भेट झाली नाही तोपर्यंत आम्ही भावचक्षुनी या ठिकाणी त्या परमात्म्याला ध्येय करून त्याचं रात्रंदिवस राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपट कोंड कोंडुनी धरीन जीवे देह भावे पूजिन, असं आम्ही आमच्या जीवनात ठरवलं आणि तेच साधन भजन केलं. इतकंच नाही तर जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात, होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी. आम्हाला आमच्या जीवनाचा कलस्थानाला आम्ही पोचलो, आमच्या जीवनात कृतकृत्यता प्राप्त झाली. असं कधी आम्ही म्हणणार तर ज्या वेळेला स्थिरावले अंतर किंवा स्थिरावले अंतरी, ज्या वेळेला तो परमात्मा येऊन आमच्या हृदयामध्ये स्थिर रूपात आम्हाला त्याची ध्यानामध्ये प्रतीती येऊ लागली. आता आमचं मन जे आहे ते मन आता बाहेर जात नाही, अखंड परमात्मा चिंतन करत राहतं, अशी स्थिती प्राप्त झाली. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा भावचक्षुचा विषय देखील परमात्मा केला. आणि त्याच्यानंतर तिसरं साधन आम्ही केलं ते म्हणजे या ठिकाणी जेव्हा आम्हाला एक भगवंताच्या केलेल्या ह्या ध्यानाने आमच्या अंतःकरणाची स्थिरता किंवा आमच्या अंतःकरणाची शुद्धता झाली, ह्या चिंतनामध्ये आमच्या विषयवासना त्या संस्कार रूपाने सुद्धा राहिल्या नाहीत. आमचे जे मन रात्रंदिवस बाहेर धावत होतं, काय काय करीतो या मना परी नायके नारायणा करू नये त्याची करुई विवंचना नेऊ पतना आदरिले, अशी आमच्या मनाची स्थिती झाली होती. आणि आमचं मन आम्हाला सांगत होतं की देवा मी अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. आमचं मन जेवढं विषयाकडं आकर्षित होत होतं तेवढं परमात्म्याकडं प्रयत्न करून संतांनी मार्गदर्शन करून देखील होत नव्हतं. परंतु संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, अशी आमची धारणा हळूहळू दृढ होत गेली. आणि आमच्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी परमात्म्याच्या चिंतनाचा ओघ आम्ही वैधी भक्तीनं का होईना ठेवला. म्हणजे जरी आम्हाला अगोदर त्या भगवंताबद्दल जे उत्कट प्रेम आहे ते नव्हतं, तरीसुद्धा विधियुक्त भक्ती करण्याचा प्रयत्न केला. आणि ते करता करता आमच्या अंतःकरणातल्या या संपूर्ण वासना निवृत्त झाल्या. आमच्या चित्त जे आहे त्या चित्तामध्ये निषिद्ध कर्म करण्याची वासना राहिली नाही. वासना एकच राहिली, त्या वासना आमची संत संगतीत परमात्मचिंतनात जळून गेली. या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की संत चरण रज लागता सहज, वासनेचे ब्रीद जळोनी जाय, मग रामनामी उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्वपुण्य. आम्ही संतांच्या संगतीमध्ये परमात्म्यावर भार घालून जसं जसं परमात्म्याचं भजन करायला लागलो तर असं झालं की श्रीहरीचं हृदयामध्ये स्मरण केल्याबरोबर की या हृदयामध्ये असणाऱ्या पापवासना आमच्या दग्ध झाल्या. हळूहळू पुण्यकर्माच्या किंवा भगवत नामस्मरण किंवा त्याच्या मुखामध्ये नाम आणि हृदयामध्ये ध्यान हे अधिकच दृढ होत गेलं. आणि असं करता करता आम्ही संत संगतीमध्ये जेव्हा आम्हाला असं झालं की काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, आयशे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे, काही हे खंड येईल कर्म पारुष्यतील धर्माधर्म, कासयाने हे कळेल वर्म, मनवनी श्रम वाटतसे. अशी जेव्हा आमच्या अंतःकरणात आयशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चयशी. अशा आमच्या अंतःकरणात जेव्हा प्रबल चिंतेनं आमचं अंतःकरण होरपळून गेलं आणि संत संगतीमध्ये आमच्या कल्याणकारी साधनांचा आम्हाला मार्गदर्शन करावं म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. आणि संत आमच्यावर अकारण करून अशा प्रकारचे असणारे संत, करुणावरुणालय संत, त्यांनी आमच्यावर कृपा केली आणि आम्हाला त्या ठिकाणी बोध जो आहे तो बोध करण्याचा प्रयत्न केला. आम्ही
श्रवण हे आमच्या जीवनातल्या अंतरंग साधनाचा आम्ही स्वीकार केला. कारण त्या श्रवणाचं महत्त्व त्या सत्संगतीमध्येच आम्हाला कळालं की काय ब्रह्माहमस्मी ऐशी वाणी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नला. इथं सांगितलं ना, वासनेचे ब्रीद जळोनी जाय. वासना जरी गेल्या तरी या ठिकाणी त्या वासनेचं बीज असणारा अज्ञान देखील आमचं संत संगतीत गेलं. त्यांनी आम्हाला आमच्या मूळ स्वरूपाचा उपदेश जेव्हा केला महावाक्याच्या उच्चारणाने, आणि त्यांनी आम्हाला ह्या जागृती स्वप्न सुषुप्ती या अवस्थांचा साक्षी तू आहेस असं सांगितलं. अवस्थावान तू नाही, पंचकोशाचं अधिष्ठान किंवा साक्षी द्रष्टा तू आहेस, पंचकोश तो नाही असं आम्हाला सांगितलं. तसंच ह्या अवस्थांचे अभिमानी विश्व तैजस प्राज्ञ हे तुम्ही नाही, तुम्ही तुरीय परमात्म स्वरूप आहात. अशा प्रकारचा वारंवार संत संगतीमध्ये आम्हाला त्यांनी केलेला जो उपदेश, त्या उपदेशाच्या द्वारा आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही अमर आत्मे आहोत. या ठिकाणी स्वयंप्रकाश ब्रह्मरूप आत्मा हे आमचं खरंच स्वरूप आहे. आम्ही आनंद स्वरूप आहोत, दुःखाचा संबंध नाही. आम्ही ज्ञान स्वरूप आहोत, अज्ञानाचा संबंध नाही. आम्ही अमर आत्मे आहोत, शरीराच्या जन्ममरणाचा आणि आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. घनीभूत आम्हीच आम्ही या ठिकाणी परमात्मरूपाने दाटलेलो आहोत. ठोस भरीव ओतप्रोत अशा प्रकारचं असणारं आमचं वास्तव स्वरूप आहे हे आम्हाला कळलं. हे ज्ञानचक्षुनी कळलं. अशा प्रकारची आमची साधना आणि ह्या ज्ञानचक्षुचा संतांनी तो ज्ञानचक्षु आम्हाला दिला, ज्ञानदृष्टी आम्हाला दिली आणि आम्हाला परमात्म्याच्या स्वरूपाचं यथार्थ दर्शन करून दिलं. आणि त्यामुळं आम्हाला कामनाही झालो पाहि रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी. अशा नसत्या छंदे जगविनोदे विव्हळ तसे. हे जे एकाएकी तो कालोकी निराळा. आपण जे काही आपल्याला दृश्य जगतामध्ये आपल्या ठिकाणी होणारा जो व्यवहार आहे तो सर्व व्यवहार फक्त एक कल्पना आहे, ते एक स्वप्न आहे. स्वप्न मिथ्या असून स्वप्नद्रष्टाच सत्य आहे आणि ते द्रष्टा प्रत्यगात्मा हे माझं खरं स्वरूप आहे असं संतांनी आम्हाला सांगून दिलं. याचा अर्थ ज्ञानोबारायांनी या ठिकाणी पहिल्यांदा परमात्म्याचा जो साधक आहे तो साधनेला प्रवृत्त झाल्यानंतर स्थूलापासून सूक्ष्म अशा आत्मस्वरूपापर्यंत तो कसा जातो आणि ह्या प्रवासासाठी त्या सगुण परमात्म्याची केलेली भक्ती कशी आम्हाला फलद्रूप होते याचं संत सम्राट माऊलींनी स्वतः विवेचन केलेलं आहे. आणि माऊली म्हणतात की आम्ही रूप पाहता, आमचा प्रारंभ कशाने झाला? रूप पाहता लोचनी. आणि त्याचं पर्यवसान काय झालं तर त्या सुख झाले व साधनी. ही जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये आम्हाला सुखाची अभिव्यक्ती झाली. याचा अर्थ आपण सुखरूप आहे आणि एवढी साधनं भजनं केली आणि सुखरूप असणारा, ज्ञानरूप असणारा किंवा त्रिकालाबाधित सत्स्वरूप असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला एवढे साधना का करावी लागली? तर साधना जी करावी लागली ती स्वयंप्रकाश आत्मतत्वाच्या प्राप्तीसाठी करावी लागली नाही. आत्मतत्व प्राप्तच आहे, पण आम्हाला जो अप्राप्तीचा भ्रम झाला होता या ठिकाणी आणि जगत मिथ्या असताना ते सत्य आहे अशा प्रकारचा भ्रम झाला होता. आणि जीव हा परमात्म रूप असताना तो परमात्म रूप नाही, तर तो कर्ता भोक्ता जन्म मरण धर्मवान सुखी दुःखी आहे अशा प्रकारचा भ्रम झाला होता. आणि हा भ्रम निवारण करण्यासाठी संतांनी अत्यंत लढिवाळपणाने आम्हाला जवळ घेतलं आणि आम्हाला या तत्वापर्यंत नेऊन पोचवलं. आणि आज आमच्या बुद्धीमध्ये ज्या ठिकाणी दुःख जे आहे तर दुःख ही कल्पना आहे आणि सुख हे स्वरूप आहे. अशा रीतीनं आमच्या अंतकरणातल्या मलाचा नाम पापवासनांच्या निवारण करून आमच्या अंतकरणाची शुद्धताही प्राप्त करून दिली.
त्याचबरोबर आमचं अंतःकरण जरी शुद्ध झालं तरी ते चंचल होतं, कारण अनेक प्रकारची साधनं शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेली समोर येत होती. कर्म करावे की उपासना करावी की तत्त्वज्ञान प्राप्त करून घ्यावं, नेमकं करावं काय. त्यावेळेला संतांनी आमच्या ह्या पवित्र केलेल्या मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न केला. जसं शुद्ध पाण्यात पडलेलं प्रतिबिंब आपल्याला स्पष्ट दिसतं, पण ते पाणी जर हलत असेल, त्याच्यामध्ये चंचलता असेल तर आपल्याला तिची स्पष्टता ते तुटल्यासारखं दिसतं. पण तेच पाणी जर शुद्धही आहे आणि स्थिर आहे तर आकाशातील सर्व आकाशगंगा सर्व तारांगणं त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतात. त्याप्रमाणे हा व्यापक असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं प्रतिबिंब स्पष्ट ह्या शुद्ध आणि स्थिर झालेल्या अंतःकरणामध्ये संतांनी आम्हाला करून दिलं आणि त्यामुळं आमची बुद्धी स्थिर केली. आता फक्त आमची बुद्धीला जे काही आवरण होतं ते आवरणही त्यांच्या उपदेशाने दूर झालं. म्हणजे त्यांनी आमच्या जीवनामध्ये मल, विक्षेप आणि आवरण या तिन्ही दोषांची निवृत्ती करून नित्य अनावृत्त असणारा, स्वयंप्रकाश असणारा, आनंद घन असणारा आणि त्रिकाला बाधित सत्स्वरूप असणारा जो आत्मा आहे त्या प्रत्येक आत्म्याचा आम्हाला करतला मलकवत म्हणजे तळ हातावरी वाटोळा तळ हातावरी वाटोळा डोलत देखीजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. तसं त्यांनी ज्ञान दाखवलं, म्हणजे आपला आत्मा दाखवला, ज्ञानस्वरूप आत्मा, त्या आत्म्याचं आम्हाला दर्शन करून दिलं. या ठिकाणी हा चर्मचक्षु नाही किंवा भावचक्षु नाही, तर या ठिकाणी त्यांनी आम्हाला दिलेली जी दृष्टी आहे ती दृष्टी आहे ज्ञानदृष्टी, आणि त्या ज्ञानदृष्टीनं आम्हाला ज्ञानस्वरूप आत्म्याचं दर्शन करून दिलं. त्यामुळं आमची बुद्धी अर्थात काय झाली, संशय आणि विपर्यय रहित झाली. म्हणजे आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय राहिलेला नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, अशा प्रकारची स्थिती आम्हाला प्राप्त करून दिली. तसंच विपरीत भावना आता आम्हाला स्वप्नात देखील मी देहधारी जीव आहे, मी सुखी दुःखी आहे, मी कर्ता भक्त आहे, अशा कोणत्याही प्रकारची विपरीत भावना आमच्या अंतःकरणात उद्भवत नाही. आणि हे सर्व जर कोणी केलं असेल तर संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. आम्ही संत संगतीमध्ये आमचं सर्वस्व समर्पण केलं, त्यांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि तोच विश्वास आता आम्हाला आत्मतत्वाविषयी विश्वास ठेवण्याची गरज नाही. या ठिकाणी आम्हाला त्याची प्रत्यक्ष दृढ अपरोक्ष अशा स्वरूपाची अनुभूती आली आहे आणि त्या अनुभूतीमध्ये त्या शुद्ध स्थिर आणि अनावृत्त झालेल्या अंतःकरणामध्ये आम्हाला केवळ घनानंद अशा प्रकारचा आनंद जो आहे तो त्यामध्ये कायमचा स्थिरावलेला आहे. आता दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, रिद्धी सिद्धी झाल्या कामारी दासी, त्याचे वर्मत्व आम्हापाशी, सुखी राहिलासी प्रेमाची अशा प्रकारची आमची आता अनुभूती दृढ झालेली आहे. आणि हीच गोष्ट ज्ञानोबराय सांगतात, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी. आणि ह्या प्रवास जो झाला, तुम्ही म्हणाल की या ठिकाणी केवळ रूपाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. आपण दररोजच चिंतन करत आहोत. या आता आपल्याला संपूर्ण गाथेचं षड्लिंगपूर्वक जर चिंतन केलं तरच या ठिकाणी वक्त्याचं किंवा ग्रंथकर्त्याचं मनोगत जे आहे त्या आपल्या बुद्धीवर संशय विपर्ययरहित आरूढ होईल. आणि यासाठी या आपल्याला अशी शंका येईल की या ठिकाणी सगुण भक्ती आणि त्या सगुण भक्तीचं फल जे आहे ते परमानंद किंवा परमसुख म्हणजे मोक्ष ते प्राप्त झालं. आणि ते प्राप्त झालं कोणाला, भक्ताला. तर त्या भक्ताला जे प्राप्त झालं तर शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे की या सुखाचा अधिकारी कोण आहे. तर ते सांगतात, हे सुख हे ज्ञान कोणाला होईल, तर हे सुख प्राप्त होईल ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं त्याला. आणि आत्मज्ञानाची साधनं जी आहेत ती आत्मज्ञानाची साधनं आहेत, अंतरंग साधनं आहेत.
आत्मज्ञानाची साधनं आहेत ती आहेत आत्मावारे द्रष्टव्या, श्रोतव्या, मंतव्या, निधिध्यासितव्या. आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल, आत्मदर्शन करायचं असेल तर त्याचे साधनं आहेत. श्रवण केलं पाहिजे. या ठिकाणी उपक्रम, उपसंहारादी, षड्लिंगपूर्वक ही सर्व पाहून त्या ठिकाणी त्या उपक्रम उपसंहारादी पाहून वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय केला पाहिजे. त्याला श्रवण असं म्हणतात. आणि युक्ती म्हणजे त्या ठिकाणी जीव ब्रह्माच्या ऐक्याच्या ज्ञानाला साधक आणि भेदाच्या ज्ञानाला बाधक अशा प्रकारचं यौक्तिक चिंतन याला मनन असं म्हणतात. आणि निधिध्यासन सांगितलं अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतकरणाची वृत्ती करणं याला निधिध्यासन असं म्हणतात. आणि निधिध्यासाच्या परिपक्व अवस्थेला समाधी असं म्हणतात. आणि ह्याने आत्मदर्शन होत असतं, अशी स्थिती आहे. मग ह्या ठिकाणी ही साधनं यांनी केली की नाही, तर आत्ताच आपण चिंतन केलं की आपण फक्त भक्ती करत राहायची. या ठिकाणी जसं आई आहे, मुलगा जरी खेळामध्ये रमला तरीसुद्धा त्याच्या भुकेची जाणीव, त्याची भूक आईला लागत असते. त्याप्रमाणे हा जो भक्त आहे, यांनी 12व्या अध्यायाचा पहिला श्लोक काय आहे, एवं सततयुक्त आहे भक्ता स्वाम पर्युपासते हे चाप्यक्षरणो व्यक्तम ते शांते योगवित्तमा. ह्या ठिकाणी जे व्यक्ताची उपासना करतात आणि जे अव्यक्ताची उपासना करतात यांच्यामध्ये खरा योगवेत्ता कोण आहे असा प्रश्न केला. भगवंतांनी उत्तर काय दिलं? भगवंतांनी उत्तर दिलं, मय्या वेश्य मनो ए माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता ते मे युक्ततमा मताहा असं वर्णन केलं. भगवान सांगतात की ज्यांनी आपलं मन अखंड माझ्या ठिकाणी ठेवलं तर ते मी अत्यंत श्रेष्ठ आहेत असं मानतो. आणि मग परमात्मा तिसऱ्या श्लोकात काय सांगतात की एकवक्षरम निर्देश मव्यक्तम पर्युपासते. एकवक्षरम निर्देशन मव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थमचलम ध्रुवम असं सांगतात. आणि जे लोक अव्यक्ताची उपासना करतात त्यामध्ये ह्या दोघांमध्ये कोण मला जास्त आवडतो, कोण खरा योगवेत्ता आहे, तर मग हासा जो आहे अव्यक्ताची उपासना करतो तो तर काय आहे, मला आवडतोच आहे. परंतु ज्याला अनोखा रस्ता आणि अनंगिला साधन हा सगुणाचा उपासन, त्याला ज्याची आपण उपासना करतो त्याचंही स्वरूप माहीत नाही आणि त्याच्याकडे जाण्याचा रस्ताही माहीत नाही. आणि तरी जो आपल्या कायावाचा मन माझ्या ठिकाणी समर्पण करतो तो मला अधिक आवडतो. दुसरी गोष्ट अशी आहे का ही जी सगुण उपासना आहे ती करण्याला सुलभ आहे. आणि निर्गुण उपासना म्हणजे कशी आहे, जसं योगाचं लोहाचे चणे जै बोथरिया पडती खाणे तै पोट भरणे की प्राणी शुद्धी नेणो अशा प्रकारची ही स्थिती आहे. जसा एखाद्या मनुष्याला जर दात नसतील आणि त्याला लोखंडाचे चणे खायचे झाले तर त्याला करता येत त्याला ते खाता येणार नाही. आणि हा मार्ग कसा आहे तर त्यांनी सांगितलं चणे मुक्ताबाई सांगतात चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. आणि हा मार्ग जो आहे तर हा मार्ग मात्र अत्यंत सुगम आहे. पण त्याची श्रद्धा किती बळकट आहे, संत वचनाविषयी संतांनी सांगितलं त्याप्रमाणे तो उपासना करत असतो. आणि ही उपासना करण्याला सुलभ आहे. कारण काय आहे, आपलं संपूर्ण सामान्य मनुष्याचं जीवन म्हणजे काय आहे, नाम रूप संबंधू आणि जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही. वस्तूच्या ठिकाणी नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुही रघुराया अशा प्रकारची वास्तवता आहे की परमात्म्याला नाम नाही रूप नाही, परमात्म्याच्या कोणाची संबंध नाही, परमात्मा कोणती क्रिया करत नाही. आणि अशी स्थिती असताना परमात्म्याच्या ठिकाणी कोणती जाती देखील नाही. असं असताना जर आम्ही त्या परमात्म्याच्या ठिकाणी गुणांचा संबंध केला
परमात्म्याच्या ठिकाणी नामाचा संबंध केला, परमात्म्याच्या रूपाची कल्पना केली, तर दयाळू असणारे शास्त्र आणि संत यांनी त्या परमात्म्यापर्यंत, त्या मूलभूत अव्यक्त स्वरूपापर्यंत जाण्यासाठी एक प्रकारची ही सोपान किंवा आपल्याला पायरीनं त्या परमात्म्यापर्यंत कसं जाता येईल यासाठी ही योजना केलेली आहे. परमात्म्याला आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा, त्या परमात्म्याचं स्वरूप आपल्याला सोपं करून ठेवलेलं आहे. आणि अशा वेळेला आपण जर सगुण भक्ती करत राहिलं तर पुढची जी साधनं आहेत ती साधनं आपोआप परमात्मा सांगतात की जो पुरुष जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्ममरण, या लागी शरणागता शरण्य मीचे एको. या ठिकाणी मी त्या माझ्या भक्ताला तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते तेषामेवानुकंपार्थ मोहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. परमात्मा म्हणतात मी त्याच्या हृदयामध्ये स्फुरद्रूप होतो आणि त्याला ददामि बुद्धियोगं तं, मीच त्याला ज्ञान देतो. जो परमात्मा आपल्या जीवनामध्ये आपण चिंतन केलं सकाळी, आपणची देव होय गुरु, तो त्या साधकाच्या जीवनामध्ये गुरु म्हणून येतो आणि त्यावेळेला त्याची श्रद्धा इतकी बळकट होते की यथा देवे तथा गुरु. त्यांनी सांगितलं की यस्य देवे पराभक्ती, ज्या देवामध्ये ज्या आपल्या इष्टदेवतेमध्ये त्याची परमभक्ती आहे तितकी त्याची गुरुच्या ठिकाणी श्रद्धा बळकट होते आणि ती श्रद्धासुद्धा मीच देतो असं भगवान सांगतात. आणि यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु, तितकी त्याच्या श्रीगुरूंच्या ठिकाणी ती भक्ती बळकट होते. आणि तस्यैते कथिता ह्यर्थः प्रकाशन्ते महात्मना. आणि त्याला गुरुरूपाने मी जेव्हा उपदेश करतो तेव्हा तर मी सांगितलेले किंवा शास्त्रात वर्णन केलेले जे अर्थ म्हणजे विषय ते सगळे प्रकाशनते, ते त्याला प्रकाशित होतात. नाम त्या विषयांचा आकलन किंवा त्या विषयांचं तात्पर्य त्याच्या हृदयामध्ये निश्चित त्या ठिकाणी उद्भूत होतं किंवा त्याला प्रगट होतं असं सांगतात. आणि जो परमात्मा आहे तोच खरा आद्य गुरु असल्यामुळं त्याच्या मनात असलं तर करीशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई आपले करुणेची साई करीवो आई मजवरी. त्या परमात्म्याची जर प्रार्थना केली तोच परमात्मा हृदयात प्रगट होतो. कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. तो परमात्मा जर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे, तर तो परमात्मा आपल्या भक्ताच्या हृदयामध्ये प्रकट होण्याला काहीही वेळ नाही. भगवान म्हणतात की त्याला वेळ लागत नाही, तत्काल त्याच्या हृदयामध्ये मी स्फुरद्रूप होतो असं परमात्मा सांगतात. आणि याप्रमाणेच ह्या अध्यात्म मार्गामध्ये आपल्या कोणत्याही साधकाचा प्रवास होत असतो आणि असाच प्रवास याच मार्गाने करावा आणि त्याने भक्तीचा आश्रय करावा. पुढची चिंता करू नये, मला मोक्ष कधी होईल याची चिंता करू नये, माझ्याकडून चिंतन भगवंताचं कसं होईल. उलट भक्तिरसामृत सिंधू नावाचा गौड संप्रदायाचा एक ग्रंथ आहे, तो जीवरूप गोस्वामींनी लिहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भगवत भक्तीचा अधिकारी कोण आहे असं सांगत असताना जो कर्म करणारा आहे तोही त्याचा अधिकारी नाही, कर्म आणि उपासनेचं समुच्चय करणारा आहे तोही त्याचा अधिकारी नाही, केवळ ज्ञानवान पुरुष देखील त्याचा अधिकारी नाही, ज्ञानासहित उपासना कर्म करणारा तोही त्याचा अधिकारी नाही. कारण त्याला ज्ञानाचं फल भगवान काय देणार, मोक्ष देऊन टाकणार, त्याला भक्ती प्रेम देणार नाही. जर कर्म करणारा असेल त्याला इहलोकातलं किंवा परलोकातलं सुख प्राप्त होईल, सकाम असेल तर, निष्काम असेल तर चित्तशुद्धी होईल, पण त्याला परमात्म्याचा भक्तिप्रेम त्याला मिळणार नाही. परमात्म्याचे भक्तिप्रेम झालं तर जो वैधी भक्ती करणारा आहे आणि भक्तिप्रेम निर्माण व्हावं अशी ज्याच्या अंतःकरणात आकांक्षा आहे त्यालाच भगवान प्रेम देत असतो.
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, करावे चिंतन तेची बरवे न भेटून. मला भगवंताची भेटच झाली पाहिजे हाही आग्रह नाही, माझ्याकडून चिंतन झालं पाहिजे असं त्याचा आग्रह आहे. आणि तो खरा भक्त आहे. बरवा अंगी राहे भाव तंग तोची जाना देव. तुकोबारायांनी काय तुकोबारायांच्या मुखातून काही सिद्धांत अनुभूतीचे आलेले आहेत. तर ते म्हणतात, माझ्या अंगामध्ये हा जो उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. मला ह्या जीवनात सर्वात मोठा लाभ हा आहे की माझ्या अंतकरणामध्ये जो भाव, जी श्रद्धा, जो विश्वास, जे प्रेम, जे प्रणय, जो स्नेह, जो अनुराग माझ्या अंतकरणामध्ये क्रमाक्रमाने उत्पन्न झालेला आहे. देवा, तोच भाव माझा टिकव, तोच त्याचंच तू फक्त संरक्षण कर. अशा प्रकारची ज्याच्या ठिकाणी ही जी भक्ती असते, ह्या भक्तीमध्ये ज्ञान जे आहे त्या भक्तीचं दास्य करतं. ज्ञान जे आहे त्या भक्तीचं दास्य करतं. दास्य करतं का करतं? वास्तविक ज्ञान काय? काय ही म्हणून काय जिये परते काही निपजने जेथ नाही म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी. ते ही परमसिद्धी आहे. आणि ज्ञानापेक्षा आता पुढं काय श्रेष्ठ आहे याच्यापेक्षा? परंतु ही जी भक्ती आहे, ही भक्ती पुरुषार्था श्री भक्ती जैशी, चारी पुरुषांच्या मस्तकावर विराजमान असणारी अशी ही भक्ती आहे. आणि त्या भक्तीमध्ये तो मोक्षसुद्धा नको म्हणतो. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. आणि मला कायम हव्यास राहावा भगवंताची भक्ती करण्याचा, असा जो पुरुष आहे त्या भक्तीला जर ज्ञान सामोरं आलं तर ते ज्ञान ती काय सांगते? मी तुला सांगते, आता मला माझी जी भगवंताचं गुणकीर्तन, संकीर्तन, लीला संकीर्तन, स्वरूप संकीर्तन, नामसंकीर्तन ऐकल्यानंतर माझी जी अंतःकरण वृत्ती द्रवीभूत होते आणि त्या परमात्म्याच्या सगुण साकार असा जो आकार आहे तर त्या आकाराला विषय करते. त्यावेळेला असंगोहम निर्विकारोहम हे तू करायचं नाही. ह्या अशा प्रकारचं मला माझ्या भक्तिप्रेमातच त्या ठिकाणी निमज्जन करू दे, तर ते ज्ञान बाजूला होतं. आणि जर त्यानं सांगितलं, कधी कधी मनुष्याला जेव्हा वाटतं, त्यांनी लिहिलं दत्तात्रय महाराज कसे उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तसे. आणि जर कधी वाटलं की या ठिकाणी मला माझ्या असंगत्व बोध असावा, जर त्याला कधी वाटलं की निरहंकार अशा प्रकारची वृत्ती असावी, उन्मनी अवस्था असावी, तर त्या ठिकाणी ती ज्ञानाकार वृत्ती तिचं दास्यत्व करत असते. म्हणून भक्तीचं दास्यत्व ज्ञान करता अशा प्रकारची ही भक्ती आहे. आणि ती भक्ती ज्याच्या अंतःकरणात उत्पन्न झाली त्याचा परमार्थाचा प्रवास हा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुख आणि विदेह कैवल्य, किंवा त्याला वाटलं तर पुन्हा जन्म घ्यायचा, त्याच्यातही शास्त्रार्थ केला जातो की त्याच्या अंतःकरणामध्ये जर या ठिकाणी तो युक्त योगी असेल, त्या ठिकाणी तो मूळच तुकाराम महाराज म्हणतात, जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. आमच्या अनंत देवाचे जेवढे देवाशी अवतार भक्ताशी संसार दोघांचा विचार एकपणे. या दोन्ही विचार असा आहे की देवही अवताराला येतात आणि भक्तही त्यावेळेला संसाराला प्राप्त होत असतो. हे ईश्वरेच्छेने किंवा संतांच्या स्वेच्छेने प्राप्त होत असतं. परंतु हे युक्त योगी असतात, ते ज्ञान घेऊन जन्मलेले असतात, ते लोककल्याणासाठी लोकसंग्रहासाठी आलेले असतात, म्हणून ते त्या बाबतीत स्वतंत्र आहेत. परंतु युंजान योगी जो आहे, शास्त्र हृदय असं सांगतं की जे युंजान योगी आहे, ज्यांनी या ठिकाणी निष्काम कर्म उपासना करून अंतकरण शुद्धी स्थिरता करून श्रवण मननादी अंतरंग साधनाचा अवलंब करून मग ते मुक्त झालेले आहेत. असे जे पुरुष आहेत ते जीवकोटीतले पुरुष, ते जर मुक्त झाले तर त्यांच्या इच्छा असली तरी विद्यारण्य स्वामी म्हणतात नेच्छन अपि मोक्षसे. इच्छा नसली तरी त्यांना मुक्ती प्राप्त होते. आणि त्या कोटीतले अधिकारी कोटीतले पुरुष तुकोबाराय मात्र जेव्हा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, कारण त्यांना माहीत आहे गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. अशा कोटीतले तुकोबाराय ज्ञानोबाराय हे जे संत आहेत, हे संत युक्त कोटीतले योगी असल्यामुळं
ते या ठिकाणी गर्भवासाला सुद्धा भीत नाही. आम्हाला गर्भवासाचं भय त्यांना वाटत नाही. म्हणून अशा प्रकारची ही जी स्थिती आहे ती भक्तीच्या अंगाने त्या आम्हाला प्राप्त झाली असं सांगतात. याचा अर्थ वारकरी संप्रदायाचं जे मूलभूत तत्त्व आहे, त्या मूलभूत तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानामध्ये सगुण आणि निर्गुण, भक्ती आणि ज्ञान याच्यामध्ये यत्किंचितही भेद मानलेला नाही. फक्त ही नावं आहेत. आता ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ज्ञानी येते स्वसमिती. ज्ञानीला ह्या भक्तीला स्वसमिती म्हणतात, शैव त्याला शक्ती म्हणतात. आणि आम्ही ते परमभक्ती आपुली म्हणू. आम्ही त्याला परमाभक्ती असं नाव ठेवलेलं आहे. म्हणजे ज्ञान आणि भक्ती याच्यामध्ये भेद नाही. तेची भक्ती तेची ज्ञान, एकला विठ्ठलची जाण. म्हणून केवळ ह्या विठ्ठलेश परमात्म्याच्या भक्तीमध्ये सर्वच्या सर्व लाभ आम्हाला प्राप्त झालेले आहे. ही गोष्ट जे कोणी मानव म्हणून या पृथ्वीवर जन्माला आलेला असेल त्याने आमचं असणारं शुद्ध सत्वगुणाचा आश्रयाने पांडुरंग स्वरूप धारण केलेला जो परमात्मा आहे त्या शुद्ध सत्वात्मिका माया उपाधीच्या द्वारा जो सगुण साकार रूपाने पंढरी क्षेत्रामध्ये सर्व जगत कल्याणासाठी त्या का भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून या न त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जगजेठी भावा एकासाठी खांदाव आहे आपुल्या. या ठिकाणी तो परमात्मा आपल्याला सांगतो, प्रमाणम भवाब्धे रिदम मामकानाम नितंभ कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ज्या ब्रह्मदेव ज्याच्या नाभिकमलातून जन्म पावतो असा परमात्मा ह्या चंद्रभागेच्या तीरावर उभा राहून सर्वांना हाक मारित आहे. अरे हा भवसागर तुम्हाला तरुण जाण्याची कशाला चिंता करता. तर इथं पलीकडे ह्या तीरावर मी सर्वांना हा भवसागर वास्तविक काय संसार सिंधू हा दुस्तर नुल्लंघवे उल्लंघिता पार बहुत वाहविले दूर नलगे तीर पैल थडी. अशा प्रकारचं ह्या संसाराचं स्वरूप जरी शास्त्रकारांनी वर्णन केलेलं असतं तरीसुद्धा जर तुम्ही मला शरणागत झाले तर या ठिकाणी त्याला संसाराचं तरुण जाण्याचं परिमाण कुठपर्यंत आहे. इदम ह्या कटेवर कर ठेवलेला ना कमरे इतका आहे. कमरे इतक्या पाण्यातून मनुष्य सहज जाऊ शकतो. इथं तर भागवत तर सांगतो गोष्पदोदका जर एखाद्या गाईच्या खोरामध्ये खुर ज्या ठिकाणी उमटलेले आहेत त्याच्यात जे पाणी साचलेलं आहे त्याला गोष्पदोदक असं म्हणतात. तर त्याच्यासाठी पलीकडे जायला काही नाव करावे लागत नाही, सहजच मनुष्य तरुण जातो. किंवा मृगाजळा काय करावा उतार. मृगजळ तरुण जाण्यासाठी काय आपल्याला नावेची आवश्यकता आहे का. बरं त्यांना काय पाय तरी आपले ओले होणार आहेत का. असं तू सहजच या ठिकाणी तरुण जाशील. फक्त या ठिकाणी माझा आश्रय कर असं सांगतात की या ठिकाणी अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहम्यहं सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. असा भगवंतानी गीतेमध्ये ही प्रतिज्ञा केलेली आहे. माझा जो भक्त आहे त्या भक्त हा सहजच या संसार सागरातून तरुण जातो. इतर मार्ग जरी असेल, कर्ममार्ग असेल, योगमार्ग असेल, हे मार्ग अत्यंत दुस्तर आहेत. ज्ञानमार्ग हा देखील कठीण आहे. पण हा भक्तिपंथ बहु सोपा पुण्यनांगवे या पापा येणे जाणे खेपा येणेची एके खंडती. अशा प्रकारचा हा भक्तिमार्ग आहे. आणि त्या भक्तिमार्गाचा आश्रय करून आम्हाला जरी तत्त्वज्ञान झालं तरी तत्त्वज्ञान झाल्यानंतरही आमच्या पूर्वसंस्काराने जसं आधी होता वाघ्या काय मग झाला पाग्या त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्टराणी केले तिशी परी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना.
अशा प्रकारचं आत्मारामाश्च मुनयः निर्ग्रंथाप्युरुक्रमे कुर्वन्त्याहितु किं भक्तिं इत्थं भूतगुणो हरिः. भगवंताचे गुणच असे आहे की तुझ्या पार नाही गुणा. मी तो अल्पमती नारायणा. या परमात्म्याचे एक अनंत गुण इतके आहेत की त्या गुणाने ज्यांचा ग्रंथीभेद झालेला आहे, जे निर्विकल्प समाधीला प्राप्त झालेले आहेत, शुकाधिक मुनी योग रंगले श्रीअंगी आणि परीक्षितीच्या अंगी ठसावले. अशा प्रकारचा हा परमात्मा जो आहे तो परमात्मा सर्वांचं मन हरण करणारा मनोहर अशा स्वरूपाचा तो परमात्मा आहे. आणि त्याच्या भक्तीतच सर्वच्या सर्व त्या ठिकाणी मोक्ष जो आहे त्या मोक्ष हा त्याचा काय होय सांगू आईशी तुका म्हणे. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी होय सांगू आईशी तुका म्हणे. हा मोक्ष आमच्या घरी एक चाकर रूपाने येऊ शकतो. ज्या मोक्षासाठी सर्व हे साधक विश्व हे लालायित झालेलं आहे, तो मोक्ष आमच्या घरी स्वतः चाकर होऊन येतो. अशी स्थिती आहे. फक्त इथं काय आहे की मनुष्याचा विश्वास कमी पडतो आणि जर दृढ विश्वास असेल तर त्याच्यामध्ये त्याला काही करावं लागत नाही. आम्ही एक पाहिलेली घटना सांगतो. भामचंद्र डोंगरावर आपले कारभारी वारकरी हरिभक्तपरायण वैकुंठवासी कारभारी वारकरी त्यांच्या सप्ताहाला गेलो होतो. त्या गुहेमध्ये ते भजन करीत असतात सगळे महिन्याचे वारकरी. आणि त्यावेळेला एक अभंग आला. अभंग वेदांताचा आहे, मला आता आठवलं. सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी. सुरुवात काय ते अभंगाची आठवलं तर सांगा. तर तो अभंग जेव्हा आला भजनाला आणि त्याच्यामध्ये ते अभंग थोडं सांगितलं तर बरं होईल, कोणाला प्रमाण आठवलं तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला हे प्रमाण आलं, सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी. वा तुकाराम महाराज, धन्य तुकाराम महाराज, काय तुकाराम महाराज, असं ते म्हणता म्हणता जवळजवळ पाऊण तास फक्त असं करत होते त्यांनी. विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार, जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश, व्यापिले निराळे व्यापिले हे नारायणे, ऐसे बोलती पुराणे. सूर्याच्या जनी जनार्दन संत बोलती वचन, सूर्याच्या परी तुका लोकी क्रीडा करी. तर ते सांगत होते काय तुकाराम महाराज, काय तुकाराम महाराज, म्हणजे आवाजची असणारी वेदांताची जिथं मनुष्याचा काय शब्द जो आहे तो शब्द मौनावून जातो आणि त्या ठिकाणी वाणी कुंठित होते. अशी जी स्थिती आहे ती स्थिती त्या वारकऱ्यांना सहजगतीनं प्राप्त झाली. ज्या लोकांनी माया, ब्रह्म, ईश्वर, जीव, सत्य, मिथ्या हा विचाराचा काथ्याकूट करण्यात सगळं जीवन गेलं तरी त्यांना ते रम्य समाधान, परमाशांती, तो बोध प्राप्त झाला नाही. तो ह्या महात्म्याला सहजच केलेल्या त्या भगवान श्री विठ्ठलेशाच्या भक्तीनं ही स्थिती त्याला प्राप्त झाली. म्हणून या ठिकाणी हीच परंपरा ह्या अकाल विकळार कलिकाळ आहे. या कलिकाळामध्ये भागवत महात्म्यामध्ये वर्णन केलेलं आहे. लोकांच्या ठिकाणी या मनाच्या संकल्प विकल्पाचा कहार झालेला आहे. त्या ठिकाणी अहंकार जो आहे अनात्म पदार्थाच्या विषयी देहाभिमान बळावलेला आहे. विषयाच्या ठिकाणी चित्त रम्मान झालेलं आहे. अनात्म पदार्थ मीच आहे किंवा माझे आहेत असा बुद्धीचा निश्चय बळावलेला आहे. आणि अशा ह्या कालामध्ये लोकांना हा आत्मबोध व्हायचा असेल तर तो अधिकारी होऊन झाल्याशिवाय अनधिकार्याला कधीही आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही. कारण वेदांत दर्शनच अधिकारी आणि फल यांचा संबंध सांगतं. जर आपल्याला बाजारात 100 रुपयाची वस्तू घ्यायची असतील तर 100 रुपये खिशात असले तरच ती वस्तू घेता येईल. जिथं आज रोख उद्या उधार असं तुम्हाला सांगण्यात येईल तिथं तुम्हाला ही वस्तू मिळणार नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून हा मोक्ष जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला अधिकारी होऊनच साधनाचा अवलंब करावा लागेल. पण इथं काय आहे, ह्या भक्तीमध्ये काय भक्तीचा अधिकार कोणाला आहे? शास्त्रकार नारद सांगतात ज्याला भक्ती करावी वाटते तो भक्तीचा अधिकारी आहे. इथं यारे यारे
लहान थोर याती बनते नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाशी. ज्ञानोबराय तर काय सांगतात की गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुश्चिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपे अनुसंधान. अशा प्रकारचं. आणि पुढे काय दावितो भक्ता जाणोनी भक्ता भवलक्षण जगन प्रमाण दावितो. जगन प्रमाण म्हणजे कंबरेवर भगवंतानी जे हात ठेवलेले आहेत. तर हा संसार सिंधू तुम्हाला तरुण जाणं मुळीच कठीण नाही. गोष्पदोदक तरुण जाण्या इतका तो सोपा आहे. असं हा भक्ती सिद्धांत अनुभूतीपूर्वक संतांनी प्रतिपादन केलेलं आहे. आणि त्यावेळेला ज्ञानोबरायांना जेव्हा हे स्फुरण झालं ते आपली स्वतःची अनुभूती परंतु जगत कल्याणासाठी ती अनुभूती प्रगट करून दाखवत आहेत. वास्तविक हे जे आत्मसुख आपण भोगत आहोत, ज्ञानोबराय म्हणतात श्रीगुरुराया तुम्ही मला तळहाताच्या फोडासारखं या ठिकाणी काय केलेलं आहे, सुखवलेलं आहे. आता ते आत्मसुखच मी भोगावं. परंतु या ठिकाणी ह्या कराळ विक्राळ कलिकाळातला समाजपुरुष हा ज्या दुःखाने जर्जर झालेला आहे, गांजलेला आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. याप्रमाणे ज्ञानोबराय ह्या संपूर्ण जगताच्या कल्याणासाठी हा भक्ती मार्गाची साधना ही सर्व सामान्य सर्वांसाठी सुलभ आहे. आणि यासाठी चतुर विनोदी दुश्चिते, एका बाजूला चतुर आहे, विनोदी आहे, एक दुश्चित्त आहे आणि एक सोमभावी आहे. पण या सगळ्यांनाच ज्ञानोबराय विनवणी करतात की करा विठ्ठल स्मरण. जरी तुम्ही तत्त्वज्ञानाने जीवनमुक्त झाला असाल तर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग घ्या. नाही तर प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाळिली कौतुके तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. किती ज्ञान असेल तरीसुद्धा प्रसंग पडला तर त्याला विद्यारण्य स्वामी म्हणतात ना, वीडवराहादी तुल्यत्वम मा कांक्षी तत्वविद भवान. तत्ववेत्ता आहे आणि तो आपल्या त्या ठिकाणी असणाऱ्या जे काही आपला प्रमाद होऊन ज्या वेळेला जीवनात दुःख भोगतो त्याला प्रारब्ध असं नाव देतो. आणि त्यावेळेला किती त्याने समर्थन वरवर केलं तर त्याचं अंतर्मन त्याला साक्षी असतं. आणि त्यावेळेला त्याचं अंतर्मन सांगत असतं किंवा त्याची बुद्धी ही त्याला मनओळी मना बुद्धी क्षणक्षणा अशा प्रकारचं ती बुद्धी सांगत असते. तुला खऱ्या प्रकारची अनुभूती झालेली नाही. आणि न होता जसं एखादा मनुष्य वेडा असेल तर त्याला आपण मानसोपचाराकडून त्याला बरा करू शकतो. पण वेड्याचं सोंग घेतलेल्याला, झोपेचं सोंग घेतलेल्याला कोण जागू करू शकतं. तसा हा जो पुरुष आहे त्याचं कल्याण झालेलंही नाही आणि होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यापेक्षा त्याने ह्या भक्तिमार्गाचा अवलंब केला, ज्याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती ह्या भक्ती साधनाचं जर त्याने आपल्या जीवनामध्ये अवलंबन केलं तर त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख देखील भेटतं. आपल्याकडं ते आपले स्वामीजी आले होते, जयप्रभू स्वामी. कालच त्यांचं मला एकाने दाखवलं. आता आपल्याला माहिती आहे ते किती खंडन करतात भक्तीचं. आणि काल ते श्रीराम जयराम, आता त्यांचं वय जवळजवळ 80 वर्षे आहे आणि ते इतके नृत्यामध्ये निमग्न झालेले ते त्यांना बाह्य जगताचं तिथं कोण आहे याचं भानसुद्धा नाही. हा जो परमात्मा आहे आणि असं कसं काय झालं, परमात्म्याचं हे तर वैशिष्ट्य आहे. अशाच लोकांसाठी भगवान जो आहे तो त्यांच्यासाठी प्रगट होतो, त्यांना वेळ लावतो, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी ही जी सगुण भक्ती आहे त्या सगुण परमात्म्याचं केलेलं जे भजन आहे त्याच्यामधून आमच्या बुद्धीला बोध प्राप्त झाला. आणि तो बोध प्राप्त झाला आणि त्या बोधाचं आत्मबोधाचं फल काय आहे, निरतिशय सुख. त्या सुखासारखं दुसरं सुख नाही आणि त्या सुखापेक्षा श्रेष्ठ सुख नाही. आणि ते सुख जे आहे ते कोणत्या देशावर, कोणत्या कालावर, कोणत्या वस्तूवर अवलंबून नाही. देश, काल, वस्तू परिच्छेद रहित अशा प्रकारचं ते नित्य सुख आहे. तो आनंदसुद्धा नित्यानंदापुढे आनंद तो
कोण विषय सुखबाई बापुडे ते क्षण येथे न सरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन हो. अशा प्रकारचा असणारा तो नित्यानंद, जो ब्रह्मानंद, परमानंद, आत्मानंद, तो भक्ताला त्या ठिकाणी आस्वादन करायला मिळतो, रसास्वादन करतो. आणि रसास्वादन करत असताना भेद नाही, त्या ठिकाणी रसरूपतेत यत्किंचितही वैगुण्य न येता त्या रसाचा भोग, आनंदाचा भोग त्या ठिकाणी होतो. आणि आनंदरूपता यत्किंचित देखील विस्कळीत होत नाही. तुम्ही म्हणाल ही काय युक्ती आहे? ही युक्तीसुद्धा ज्ञानोबा सांगतात, अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे. याविषयी आपल्याला काही शब्दाने सांगता येणार नाही, परंतु आहे मात्र खरं. आणि हा काय आहे? हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. ह्या भक्तिभावाने मला प्राप्त झालेलं भाग्य हे अनुभवाचं आहे, असं जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात. आणि ते स्फुरण या ठिकाणी माऊलींच्या अंतकरणात आत्मनो मोक्षार्थम जगद्धितायचं हे जसं सांगितलं जातं, ज्याच्यामध्ये आपलाही मोक्ष आहे आणि जगत कल्याणही आहे, असा मार्ग जर कोणता असेल तर रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी. आता आपण म्हटलं होतं या ठिकाणी मग हा जो भक्त आहे तो ज्ञानाला पारखा झाला आहे का, असं जर कोणाच्या मनात शंका आली तर ज्ञानोबा सांगतात ह्या तो मोक्षाला पारखा झालेला नाही. त्याला मोक्षाचं स्वरूप, मोक्षाचं साधन, साधनानुष्ठान आणि त्या अनुष्ठानाच्या द्वारा प्राप्त झालेली अनुभूती ज्ञानोबा त्याचं उदाहरण होतात. आणि ते स्वतः आपली अनुभूती सांगतात. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्याला आत्तापर्यंत शास्त्रामध्ये ज्याचं तो म्हणजे परोक्ष आहे आणि हा म्हणजे काय आहे? अपरोक्ष आहे. आणि तोच हा याने प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष सांगितलेला आहे. शास्त्रामध्ये वर्णन केलेलं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं ज्याचं वर्णन केलेलं आहे परमात्मा, पण तो माझ्याहून भिन्न आहे असं मी म्हणत होतो. पण तो आता तो नाही, हा अहम ब्रह्मास्मी, तो हा म्हणजे तो आता दृढ अपरोक्षतेनं ज्ञानोबा सांगतात ज्या परमात्म्याचं वर्णन केलं तोच मी आहे, तोच माझा प्रत्येगात्मा, हा प्रत्येगात्मा स्वयं प्रत्येगात्मा मी आहे. अशा प्रकारचा तोच श्री विठ्ठल तो जो आहे तोच श्री विठ्ठल मी आहे. याचा अर्थ आमच्या दोघांचं लक्ष स्वरूप एकच आहे. आणि याच्यातून एक ज्ञानोबा एक ध्वन्यर्थाने आपल्याला सांगत आहे की आता हे ज्ञान जरी झालं तरीसुद्धा मी तो हा असताना देखील तो विठ्ठल बरवा, माधव बरवा, तो ब्रह्मरूपाने असणारा परमात्मा आणि तोच ब्रह्म ईश्वर रूपाने नटलेला पांडुरंग, हे दोन्ही एकच आहेत. म्हणून ते सांगतात की या ठिकाणी तो माधव किंवा तो श्री विठ्ठल जो आहे त्याची मी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती करीत राहीन किंवा करत आहे. आणि असं समजू नका की भक्ताला या ठिकाणी तत्त्वज्ञानाने तो रहित आहे. भक्ताला तत्त्वज्ञान होतच असतं. ह्या भक्तीच्या प्रवासामध्ये तो भक्त कधीही तत्त्वज्ञान विरहित राहत नाही. उलट त्या तत्त्वज्ञानालाही तो शोभा आणण्यासाठी चंदनाला फळं यावीत, सुवर्णाला सुगंध असावा, त्याप्रमाणे त्या ज्ञानीपुरुषाचं जीवन हे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीनं अधिकच उजळ होतं, अधिकच कांतिमान होतं आणि जगाला मार्गदर्शक आणि लोकसंग्रहकार्य होतं. ही गोष्ट आता द्वितीय चरणामध्ये माऊली सांगणार आहेत. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम